चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत की ज्यामध्ये आज घेत आहोत बघा आपण बेरीज। मग आता बेरीज हा घटक शिकताना काही महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना लक्षात घेऊया। सुरुवातीला बघा, बेरीज करताना सर्व संख्या ह्या त्यांच्या स्थानानुसार बरोबर एकाखाली एक मांडून घ्याव्या। म्हणजे बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान ह्यानुसार सर्व संख्या बरोबर एकाखाली एक मांडून घ्याव्या। आडव्या मांडणीने बेरीज करताना उजवीकडून डावीकडे याप्रमाणे अंकांची बेरीज करावी। बघा, जर आपण आडव्या मांडणीने जर बेरीज करत असू तर उजवीकडून डावीकडे ह्याप्रमाणे आपल्याला बेरीज करावयाची असते। आणि हातचे मनात ठेवायची सवय करा। म्हणजे हातचा जो घेत असतो आपण तो मनात ठेवायची जास्तीत जास्त सवय करा। त्यानंतर जर म्हटलं तर या प्रकारे बघा, जसे 1 + 2 = 3, 3 + 4 = 7, 5 + 4 = 9 याप्रमाणे अंकांच्या बेरजा करण्याचा भरपूर सराव करा। म्हणजे ते अंक समजल्याबरोबर तुम्हाला चटकन बेरीज करता येईल। म्हणजे असे जे छोटे छोटे अंक असतात का, त्यांची बेरीज करायचा एवढा सराव करा की ते अंक तुम्हाला समोर दिसल्या लगेच मनातल्या मनात बेरीज तुमची तयार असायला पाहिजे, एवढा त्या ठिकाणी सराव करा। बघा, काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊया। मग आपल्याला सांगता येते एक्झाम्पल्स नंबर 1, 4 + 5 बरोबर लगेच सांगता येते आपल्याला 9। म्हणजेच काय तर असा एवढा भरपूर सराव करा की अंक दिसल्या लगेच बेरीज आपली तयार असायला पाहिजे। नेक्स्ट एक्झाम्पल, 5 + 7 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 12। नेक्स्ट 7 + 5 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 12। 9 + 9 बरोबर सांगता येते बघा आपल्याला 18। 7 + 5 बरोबर सांगता येतात बघा 12। 8 + 5 बरोबर सांगता येतात बघा 13। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 25 + 34 बरोबर किती। जर आता आपण आडव्या मांडणीमध्ये करत असू तर उजवीकडून डावीकडे आपल्याला सोडवत जावयाचे असते। मग आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या अंकांची आपण बेरीज करतोय त्यांच्या खाली अंडरलाईन करायची। म्हणजे डबल आपल्याकडून बेरीज म्हणजे बेरीज पुन्हा एकदा घेता येणार नाही, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही। बरोबर बघा, एकक स्थानात 5, एकक स्थानात 4, मग 5 + 4 बरोबर 9। आणि अंडरलाईन का करतोय तर आपण एकक स्थानांची बेरीज केली, हे आपल्या लक्षात राहावं म्हणून। बघा, त्यानंतर 2 + 3 बरोबर सांगता येते बघा 5। म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते आपल्याला 59। आणि जर आपण उभ्या मांडणीमध्ये घेत असू तर उभ्या मांडणीमध्ये 25 अधिक सांगता येते आपल्याला 34। म्हणजे बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान। मग 5 + 4 सांगता येतात 9, 2 + 3 सांगता येतात 5। बरोबर आहे, म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते आपल्याला 59। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 65 + 34। मग आता उजवीकडून डावीकडे सोडवत जाऊया आणि आडव्या मांडणीनेच सोडून घेऊया। बघा, 5 + 4 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 9। 6 + 3 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 9। एकूणात उत्तर सांगता येते 99। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 46 + 53 म्हणजेच 6 + 3 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 9। 4 + 5 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 9। म्हणजे उत्तर सांगता येते 99। नेक्स्ट एक्झाम्पल 75 + 23 म्हणजेच 5 + 3 बरोबर सांगता येते बघा आपल्याला 8। 7 + 2 बरोबर सांगता येते बघा 9। म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते 98। नेक्स्ट एक्झाम्पल 87 + 12 मग 7 + 2 बरोबर सांगता येतात बघा 9। 8 + 1 बरोबर सांगता येतात बघा 9। एकूणात उत्तर सांगता येते 99। नेक्स्ट एक्झाम्पल 67 + 32 म्हणजे 7 + 2 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 9। 6 + 3 बरोबर सांगता येतात बघा 9। एकूणात उत्तर सांगता येते बघा 99।
नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बघा 45 अधिक 46. आता या ठिकाणी आपल्याला हातचा घ्यावा लागेल, तर हातचा हा मनात धरावा याची सवय लावा. मग काय सांगता येते बघा 5 अधिक 6 एकक स्थानांच्या अंकांची बेरीज 5 अधिक 6 बरोबर 11 आणि या 11शी 1 हातचा एक मनात धरा किंवा या ठिकाणी लिहून घ्या, पण मनात धरावा याची सवय लावा कारण पेपरमध्ये आपल्याला वेळ वाचवावी याची असते. बघा त्यानंतर 4 अधिक 4 8 अधिक हातचा 1 9 म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते बघा 91. नेक्स्ट मध्ये 47 अधिक 57 मग 7 अधिक 7 बरोबर 14 14शी 4 हातचा आला 1 4 अधिक 5 9 अधिक हातचा 1 10 म्हणजे उत्तर सांगता येते बघा आपल्याला 104. नेक्स्ट एक्झाम्पल 56 अधिक 66 बरोबर किती. मग एकक स्थानी 6 समोर 6 6 अधिक 6 12 ह्या 12शी 2 हातचा आला 1 5 अधिक 6 11 11 हातचा 1 12 म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते बघा आपल्याला 122. नेक्स्ट एक्झाम्पल 85 अधिक 65 मग 5 अधिक 5 10 10शी 0 हातचा आला 1 8 अधिक 6 14 हातचा 1 15 म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते बघा 150. नेक्स्ट एक्झाम्पल 86 अधिक 74 म्हणजे 6 अधिक 4 10 10शी 0 हातचा आला 1 8 अधिक 7 15 हातचा 1 16 म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते बघा 160. नेक्स्ट एक्झाम्पल 27 अधिक 83 मग 7 अधिक 3 10 शी 0 हातचा आला 1 2 अधिक 8 10 हातचा 1 11 म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते बघा आपल्याला 110. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा 5 अधिक x बरोबर 9 तर x बरोबर किती. आता या ठिकाणी जी संख्या असतात किंवा अंक असतात त्यांना आपण म्हणतोय स्थिरांक. म्हणजे थोडक्यात काय तर स्थिर अंक की ज्या अंकाची किंमत ही स्थिर असते. म्हणजे 5 तुम्ही कुठे जरी लिहिलात तरी त्यांची किंमत ही 5च राहणार ना, स्थिर राहणार आहे. पण आता x म्हणजेच काय तर याला म्हणावायचे आपल्याला चल. प्रत्येक उदाहरणात x ची किंमत बदलणार. जसे की 5 अधिक x बरोबर 9 5 अधिक x बरोबर 10 5 अधिक x बरोबर 17 या प्रत्येक उदाहरणामध्ये x ची किंमत बदलणार. चल म्हणजे ती चालती म्हणजे थोडक्यात बदलती असणार आहे. बरोबर आहे. कशी असणार आहे ती बदलती. म्हणून जे चल म्हणजे आपण ABCDची अक्षरे किंवा अ ब क हे अक्षरे समीकरणांमध्ये गणितांमध्ये वापरतोय त्यावेळी त्यांना चल म्हणायचे. कोणते बघा A B C किंवा X Y Z किंवा अ ब क ही जी आपण अक्षरे वापरतोय त्यांना काय म्हणावायचं असते बघा चल म्हणावायचं असते. आणि या संख्या असतात किंवा अंक असतात त्यांना काय म्हणतोय बघा आपण या ठिकाणी स्थिर अंक, कारण त्यांची किंमत स्थिर असते. आणि x ची किंमत किंवा चलाची किंमत प्रत्येक उदाहरणानुसार बदलत असते. मग या ठिकाणी सांगता येते बघा आपल्याला 5 अधिक x बरोबर 9 तर x बरोबर किती. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या बघा हे जर बरोबर चिन्ह असेल बरोबर आहे हे बरोबर चिन्ह आहे तर त्याच्या डावीकडून जर अधिक असेल तर बाजू बदलून उजवीकडून जाणार बघा वजा. जर डावीकडून वजा असेल तर बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे जाताना होणार बघा अधिक. आणि चिन्ह म्हणजेच काय तर ते संख्येसोबत असते. संख्येसह ते डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जाते. जर या ठिकाणी आपल्याला याचीच गरज आहे एवढंच घेऊया गुणाकार भागाकार तर नेक्स्ट मध्ये घेऊया जेव्हा गरज पडेल त्यावेळी. फक्त या ठिकाणी एवढी गोष्ट लक्षात असू द्या. बघा आता दिलेलं उदाहरण काय आपल्याला 5 अधिक x बरोबर 9 तर x बरोबर किती.
आता या ठिकाणी काय करायचं, ज्या ठिकाणी आपल्याला एकाच उदाहरणामध्ये संख्याही असतील आणि चलही असेल तर बरोबर चिन्हाचे एक साईडला संख्या घ्यावयाच्या आणि कोणत्याही एका साईडला चल ठेवावयाचे. म्हणून या ठिकाणी हे जे अधिक चिन्ह आहे हे आहे बघा एक्सचं, म्हणून अधिक एक्स आपण इथेच राहू देऊया आणि संख्या समोरून घेऊन जाऊया. म्हणजेच आता समोरील 9 जसे आहेत तसेच, फक्त या 5च्या आधी चिन्ह नाही, म्हणजे कोणतं असणार आहे बघा अधिक. आणि मग हे 5 काय तर त्याच्या चिन्हासह बाजू बदलून बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे जाणार, त्यावेळी बदल होणार. काय होणार, अधिकचे काय होणार बघा वजा होणार आणि संख्या जी आहे ती, म्हणून अधिक एक्स बरोबर 9 वजा 5 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 4. म्हणून थोडक्यात एक्स बरोबर किती सांगता येतात तर एक्स बरोबर 4 सांगता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. 7 अधिक एक्स बरोबर 12 तर एक्स बरोबर किती बघा. म्हणून एक्स बरोबर 12 आणि आता या ठिकाणी 7च्या आधी चिन्ह नव्हतं, म्हणजे कोणतं आहे अधिक धन आहे आणि ज्यावेळेस बाजू बदलून बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे जाणार त्यावेळेस अधिकचे होणार बघा वजा आणि 7. म्हणून एक्स बरोबर 12 वजा 7 बरोबर सांगतात बघा या ठिकाणी सांगता येतात आपल्याला 5. म्हणून एक्स ची किंमत सांगता येते या ठिकाणी 5. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा. एक्स अधिक 7 बरोबर 12 बघा. एक्स अधिक 7 बरोबर 12 तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती. म्हणून एक्स बरोबर 12 आणि एक्सच्या सोबत अधिक मध्ये असणारे 7 बाजू बदलून उजवीकडे जाणार बघा वजामध्ये. म्हणून एक्स बरोबर 12 वजा 7 बरोबर सांगता येतात आपल्याला 5. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा. 6 अधिक एक्स बरोबर 11 6 अधिक एक्स बरोबर 11 तर एक्स बरोबर किती. मग आता आपण आधीच पाहतोय ना बघा, चल आपल्याला बरोबर चिन्हाच्या एका साईडला चल म्हणजे एबीसीडी अक्षरे आणि एका साईडला संख्या अंक घेऊन जावयाचे. म्हणून चल ठेवूया आपण अधिक एक्स या ठिकाणीच बघा. आणि 6च्या आधी चिन्ह नाही म्हणजे कोणतं अधिक. कुठल्याही चलापूर्वी किंवा संख्येपूर्वी चिन्ह नसेल तर अधिकच घ्यावयाचे आणि जर असेल तर जे असेल ते नेक्स्ट मध्ये घेणारच आहोत आपण बघा. मग आता 6च्या आधी कोणतं चिन्ह आहे अधिक म्हणजे धन. मग बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर या धनाचे होणार बघा ऋण आणि संख्या जी आहे ती. म्हणून एक्स बरोबर बघा, म्हणून अधिक एक्स बरोबर अधिक असेल तर ते लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. म्हणून फक्त एक्स बरोबर 11 वजा 6 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला या ठिकाणी 5. म्हणजे एक्स ची किंमत किती सांगता येते 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. 16 अधिक एक्स बरोबर 21 तर एक्स बरोबर किती बघा. काय म्हणतोय 16 अधिक एक्स बरोबर 21 तर एक्स बरोबर किती. मग अधिक एक्स बरोबर 21 बघा. अधिक लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. म्हणून एक्स बरोबर 21 आणि या ठिकाणी अधिक 16 बाजू बदलून समोरून जाणार बघा वजा 16. म्हणून एक्स बरोबर 21 वजा 16 बरोबर सांगता येतात 5. म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत सांगता येते बघा आपल्याला 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. काय सांगता येते 17 अधिक एक्स बरोबर 22 17 अधिक एक्स बरोबर 22 तर एक्स बरोबर किती. म्हणून एक्स बरोबर 22. आता ह्या ठिकाणी अधिक 17 बघा. अधिक 17 अजूनही लक्षात घ्या हे चिन्ह अधिक एक्सचं आहे. 17च्या पूर्वी चिन्ह नाही म्हणून अधिक आहे धन आहे आणि मग या चिन्हासह 17 समोर जाणार आणि मग अधिकचे होणार बघा बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यावर अधिकचे वजा आणि 17. मग एक्स बरोबर 22 वजा 17 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला या ठिकाणी 5.
नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी 5 हे कंसामध्ये आहे आणि लक्षात घ्या हे जे 5 कंसामध्ये आहे त्या 5 पूर्वी चिन्ह नाही. नाही म्हणजे कोणतं? अधिक. म्हणजे ज्यावेळी कुठल्याही संख्येपूर्वी चिन्ह नसेल म्हणजे अधिक. नसेल म्हणजे ते लिहिलं तरी चालते, लिहायचं असेल तर अधिकच लिहा, नाही लिहिलं तरी पण चालते. आणि हे जे 5 आहे ह्या कंसामध्ये आहे, ह्या कंसाच्या पण पूर्वी चिन्ह आहे बघा अधिक. मग दोनही ठिकाणी चिन्ह कसं आहे? समान आहे. संख्येचंही चिन्ह समान, संख्याच्या कंसामध्ये आहे त्या कंसाचंही चिन्ह धन, म्हणजे संख्येचं चिन्ह धन, कंसाचंही चिन्ह धन, दोनही सारखे आहेत. जर सारखे असतील तर बाहेर एकच चिन्ह येणार बघा धन, आणि संख्या जशी आहे तशी. आणि मग आपण आत्ताच पाहतोय ना धन चिन्ह अधिक लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालते, म्हणजेच उत्तर अधिक 5 किंवा फक्त 5. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा आता संख्या ज्या पहिले सुरुवातीला संख्या आहे बघा, संख्या काय आहे? -5. ही एका कंसामध्ये आहे. संख्या -5 एका कंसामध्ये आहे. ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाला सुद्धा चिन्ह आहे बघा वजा. मग आता लक्षात घ्या दोनही ठिकाणी संख्येचंही चिन्ह आणि संख्या ज्या कंसात आहे त्या कंसाचं चिन्ह दोनही सारखे आहे, वजा वजा. मग बाहेर एकच चिन्ह येणार बघा अधिक. संख्या जशी आहे तशी, म्हणजे उत्तर येणार बघा अधिक 5. मग हे अधिक धनचिन्ह लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, म्हणजे फक्त 5 लिहिलं तरी सुद्धा चालते. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. बघा अधिक 5 काय सांगता येते इथं? अधिक 5 कंसामध्ये, आणि संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाला चिन्ह आहे बघा वजा. त्या कंसाला चिन्ह आहे बघा वजा. मग आता संख्येचं चिन्ह, संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाचं चिन्ह हे दोन वेगवेगळे झाले. जर वेगवेगळे असतील तर त्या बाहेर येताना एकच चिन्ह येणार बघा वजा, आणि संख्या जी आहे ती. मग आता या ठिकाणी मात्र वजा असेल तर चिन्ह लिहावेच लागेल. धन असलं तर मग लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी जर तुम्ही असं लिहिलं फक्त 5 तर हे चुकीचं. हे कसं चुकीचं? वजा चिन्ह असेल तर ते सोबत लिहावेच लागेल. नेक्स्ट मध्ये लिहूया. बघा अधिक कंसात -5. बघा म्हणजे थोडक्यात काय संख्या काय सांगता येते आपल्याला? -5 आणि एका कंसामध्ये आहे. संख्या -5 एका कंसामध्ये आहे आणि त्या कंसाला सुद्धा चिन्ह आहे बघा अधिक. मग आता काय संख्येचं चिन्ह आणि संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाचं चिन्ह हे दोन वेगवेगळे आहे. वेगवेगळे असतील तर एकच चिन्ह येणार बघा बाहेर वजा, आणि संख्या जशी आहे तशी. या ठिकाणी वजा चिन्ह जर असेल ऋण चिन्ह संख्येसोबत तर ते निश्चित लिहावं लागेल. धन असेल तर लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, पण या ठिकाणी लिहावेच लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 5 अधिक कंसात अधिक 5 बरोबर किती? मग आता या ठिकाणी एक्झाम्पल चांगलं लक्षात घ्या. 5 अधिक कंसामध्ये अधिक 5 मग बरोबर किती? बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या या 5च्या आधी चिन्ह नाही, म्हणजे कोणता आहे बघा अधिक, पण ते लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. मग 5 जशी आहे तशी मध्ये आता समोर लक्षात घ्या. आता इथून पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत लक्षात घेतो. संख्येचं चिन्ह कोणतं आहे? अधिक, आणि संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाचं चिन्ह कोणतं आहे? अधिक. मग दोनही समान आहे म्हणून एकच चिन्ह येणार अधिक, आणि संख्या जशी आहे तशी. मग उत्तर काय आहे बघा ना, सोपं आहे. 5 अधिक 5 बरोबर 10. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 5 वजा कंसात वजा 5 बरोबर किती? काय म्हणता येते बघा. 5 वजा कंसात वजा 5 बरोबर किती? आणि हे उदाहरण 99% मुलं चुकवतात. एकदम सोपं आहे.
बेसिकली लक्षात घेतलं तर एकदमच सोपं आहे ना. मग कसं सांगता येते बघा. बघा सुरुवातीला काय लिहूया 5 आणि मग आता इथून इथपर्यंतचा विचार करा. सुरुवातीला संख्या काय आहे -5, संख्या काय आहे -5, संख्याच्या कंसामध्ये आहे त्या कंसाचं चिन्ह पण काय आहे वजा. पण दोनही चिन्ह कसे आहेत वजा वजा म्हणजे सारखे आहेत. समान असेल तर एकच चिन्ह घ्यावे अधिक आणि संख्या जी आहे ती. मग सांगा बरं आता 5 अधिक 5 बरोबर 10. किती सोपं आहे. 99% मुलं आधी चुकवत होते, आता 99% मुलं बरोबर आणतील. फक्त बेसिक संकल्पना आहे तुमच्या क्लिअर व्हाव्या. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा आता. 5 अधिक कंसात वजा x बरोबर 1 तर x बरोबर किती. सोपं उदाहरण आहे, एकदा लिहूनच घेऊया. बघा 5 अधिक कंसामध्ये वजा x कंस पूर्ण बरोबर 1 बरोबर 1 तर x बरोबर किती. बघा एकदम सोपं आहे, फक्त कंस पहिले काढून घेऊया. मग कसा सुरुवातीला 5 आता x ला कोणतं चिन्ह आहे बघा वजा. x ला कोणतं चिन्ह आहे बघा वजा आणि वजा x कुठे आहे एका कंसामध्ये आहे. त्या कंसाला कोणतं चिन्ह आहे बघा अधिक. मग दोन चिन्ह अधिक वजा वेगवेगळे आहेत ना. मग जर वेगवेगळे असतील तर एकच चिन्ह येणार बघा वजा आणि मग समोरील x जसे आहे तसे समोर राहते बघा बरोबर 1. आता किती सोपं होते बघा. आता हे 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे अधिक. चिन्ह नाही म्हणजे अधिक आणि x पूर्वी वजा चिन्ह आहे तर वजाच राहणार. म्हणून आता वजा x इथं राहणार आणि समोर बघा या 1 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे बघा अधिक. म्हणजे अधिक 1. आता हे चिन्ह हे अधिक लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. पण आता अधिक 5 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे बाजू बदलून गेल्यानंतर अधिकचे होणार बघा वजा आणि 5. आता लक्षात घ्या वजा x बरोबर. आता थोडं एक बेसिक लक्षात घेऊया. बेसिक असं असतं बघा. एक संख्या आहे अधिक 7 वजा 5. जर दोन संख्यांची चिन्ह वेगवेगळे असतील अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजे 7 मधून 5 वजा करू उत्तर राहते 2. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं अधिक दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते बरोबर आहे. पण जर असेल आपल्याला अधिक 5 वजा 7 बरोबर आहे. आता एका संख्येला चिन्ह धन म्हणजे अधिक, दुसऱ्या संख्येला चिन्ह ऋण म्हणजे वजा. मग दोन वेगवेगळे चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजे मोठी संख्या 7 मधून 5 वजा केले राहतात 2. येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे द्यावे. मग हाच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आपल्याला. मग काय सांगता येते बघा या ठिकाणी 1 पूर्वी चिन्ह नव्हतं म्हणजे अधिक आणि मग आता काय अधिक 1 वजा 5. मग एका संख्येचे चिन्ह धन एकाचे ऋण. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 5 मधून 1 गेला 4 पण येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र वजा. आता याही ठिकाणी लक्षात घ्या बरोबर चिन्हाच्या दोनही साईडला चिन्ह कसे आहे वजा वजा आहे. मग ते वजा वजा चिन्ह निघून जातात आणि राहते फक्त x बरोबर 4. म्हणजे उत्तर सांगता येते या ठिकाणी x बरोबर 4. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय सांगता येते 15 वजा कंसामध्ये अधिक x कंस पूर्ण बरोबर 5 तर x बरोबर किती. पहिल्यासारखंच ना. बघा आता 15 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक. बघा 15 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे सांगता येते अधिक धन. आणि मग आता या x पूर्वी कोणतं चिन्ह आहे बघा x पूर्वी अधिक. x पूर्वी चिन्ह आहे बघा अधिक आणि x ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह आहे बघा वजा. पण दोन चिन्ह कसे झाले आता या ठिकाणी वेगवेगळे. मग बाहेर एकच चिन्ह येणार वजा आणि x चल किंवा संख्या जी असेल ती बरोबर समोर सांगता येतात बघा 5. याही 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं येणार अधिक. आता चल ठेवूयात आपण डाव्या साईडला आणि
+5 पुढे जसे आहे तसे लिहू, फक्त हे +15 बाजू बदलून जाणार आता बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे, तर या अधिकचे होणार बघा -15, म्हणून -x बरोबर एका संख्येचे चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येचे चिन्ह वजा, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया, 15 मधून 5 गेले राहतात 10, येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा। मग आता बरोबर चिन्हाच्या दोनही साईडला जर चिन्ह वजा वजा असतील तर मग ते दोनही चिन्ह निघून जातात, कटतात, फक्त राहते बघा x बरोबर या ठिकाणी उत्तर आपलं 10। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 16 अधिक कंसामध्ये -16 बरोबर किती? काय सांगता येते बघा 16 अधिक कंसामध्ये -16 बरोबर किती? बघ आता या 16 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक, बरोबर आहे, आणि आता या 16 पूर्वी चिन्ह आहे बघा वजा, आणि जे -16 ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह आहे बघा अधिक, म्हणजे इथून इथपर्यंतचा विचार करतोय, लक्षात घ्या 16ला चिन्ह आहे वजा आणि -16 एका कंसामध्ये आहे, त्या कंसाला सुद्धा चिन्ह आहे अधिक, पण दोन चिन्ह वेगवेगळे झाले अधिक वजा, जर वेगवेगळे असतील तर एकच चिन्ह घेऊया वजा आणि बाहेर संख्या, मग सांगता येते +16 -16 आणि बरोबर सांगता येते बघा 0, म्हणजे बरोबर सांगता येते 0। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया -16 अधिक -16, मग काय सांगता येते बघा वजा कंसामध्ये +16 कंस पूर्ण आणि समोर सांगता येते अधिक कंसामध्ये -16 कंस पूर्ण आणि बरोबर किती? आता आधी बेसिक लक्षात घेऊयात आपण, बेसिक असं असते बघा +2 +3 दोनही संख्यांचं चिन्ह कसं आहे बघा, 2 पूर्वी धन आहे म्हणजे 2चं चिन्ह धन, 3 पूर्वी धन आहे म्हणजे 3चं सुद्धा चिन्ह धन, दोनही धन आहे, मग त्यांची बेरीज करूया आणि येणाऱ्या उत्तराला सुद्धा चिन्ह देऊया धन, पण धन चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते, म्हणजे -5 +5 किंवा फक्त 5। पण जर आपल्याला असेल -2 -3, बघ आता या ठिकाणी जर म्हटलं तर 2 पूर्वी कोणतं चिन्ह आहे वजा, ते 2चं आहे, 3 पूर्वी सुद्धा कोणतं चिन्ह आहे वजा, ते 3चं आहे, दोनही संख्यांचे चिन्ह वजा वजा असतील तर त्यांची करावयाची बेरीज, म्हणजे 2 + 3 = 5, पण येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र द्यावयाचे वजा, आणि हे लक्षात घ्या जर संख्येचं चिन्ह वजा असेल तर ते निश्चित द्यावंच लागतं, बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर येते बघा -5, आणि याचाच आधार आपल्याला या वरील उदाहरणामध्ये घेता येते। बघा आता या ठिकाणी 16 पूर्वी कोणतं चिन्ह आहे बघा अधिक, आणि +16 ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाचं चिन्ह कोणतं आहे बघा वजा, म्हणजेच थोडक्यात काय सांगता येते आपल्याला अधिक वजा वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून बाहेर एकच चिन्ह येणार बघा वजा, आणि 16 जसे आहे तसे। आता या 16 पूर्वी कोणतं चिन्ह आहे वजा, आणि -16 ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी कोणतं चिन्ह आहे अधिक, बरोबर आहे, मग दोन वेगवेगळे चिन्ह आले अधिक वजा, तर मग एकच चिन्ह घ्यावयाचे वजा संख्या जी आहे ती, आणि मग आता काय सांगता येते -16 म्हणजे 16 + 16 32, येणाऱ्या उत्तराला सुद्धा चिन्ह मात्र वजा, म्हणजे -32। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा अधिक 15, बघा काय अधिक कंसामध्ये +15 कंस पूर्ण समोर वजा कंसामध्ये -15 वजा कंसामध्ये -15 कंस पूर्ण बरोबर किती? आता लक्षात घ्या बघा सुरुवातीला इथून इथपर्यंत विचार करूया आणि नंतर इथून इथपर्यंत विचार करूया। बघा कंसामध्ये 15 आहे, त्या 15 पूर्वी चिन्ह कोणतं आहे अधिक धन, आणि जे अधिक 15 ज्या कंसामध्ये आहे
त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह कोणतं आहे बघा, अधिक. दोन चिन्ह कसे आहेत, समान. मग बाहेर एकच चिन्ह घेऊयात, अधिक संख्या 15 जशी आहे तशी. आता समोर विचार करा, इथपासून इथपर्यंत वजा 15. मग वजा 15 ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी पण चिन्ह कोणतं आहे, वजा. पण दोनही चिन्ह कसे झाले बघा, समान झाले. मग जर समान असतील तर एकच चिन्ह घ्यावयाचे आणि ते घ्यावयाचे धन संख्या जी आहे ती. मग अधिक 15 अधिक 15, मग 15 अधिक 15 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 30. आणि दोनही धन आहेत म्हणजे उत्तर पण येणार बघा धन. पण धन संख्येपूर्वी धनचिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण चालते. म्हणजे अधिक 30 किंवा फक्त 30 या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. वजा 16 वजा 16 काय सांगता येते बघा, वजा 16 कंस पूर्ण पुन्हा वजा कंसात वजा 16 कंस पूर्ण बरोबर किती. आता सुरुवातीला फक्त इथून इथपर्यंत विचार करूया बघा. वजा 16 आणि वजा 16च्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह आले वजा म्हणजे ऋण, मायनस चिन्ह बरोबर आहे. पण दोनही चिन्ह कसे आहेत, ऋण समान आहेत. मग समान असेल तर बाहेर एकच चिन्ह येणार बघा, अधिक आणि संख्या 16 जशी आहे तशी बरोबर आहे. आता इथून इथपर्यंत विचार करूया बघा. काय आहे, वजा 16. पण वजा 16च्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह आहे बघा वजा. मग दोनही चिन्ह कसे आहेत, वजा वजा सारखे आहेत. म्हणजे बाहेर एकच चिन्ह घेऊयात, अधिक आणि संख्या जी आहे ती. मग पहिल्यासारखंच अधिक 16 अधिक 16 म्हणजे 16 अधिक 16 बरोबर 32. 32 पूर्वी धनचिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालते. म्हणजे अधिक 32 किंवा फक्त 32. आता बघा या ठिकाणी 12 45 36 अधिक मध्ये काय 12 45 23. आता या संख्यांचं वाचन कसं करावयाचं असते माहिती आहे का. सुरुवातीला 3 संख्या उजवीकडे सोडून कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या, मग मागे 2 2 2 2 संख्या म्हणजे 1,24,536. इथे उजवीकडे 3 संख्या देऊन कॉमा, मग नंतर 2 2 संख्या. जर 2 2 असतील तर 2 2. आता इथं 2 नव्हते म्हणून एकच सोडले बरोबर आहे. मग बघा 1,24,536 अधिक 1,24,523. मग पण काय, एकक स्थानाखाली बरोबर एकक स्थान, दशक स्थानाखाली बरोबर दशक स्थान म्हणजे बरोबर स्थानाखाली स्थान घ्यावयाचे असते. मग 6 अधिक 3 बरोबर 9, 3 अधिक 2 बरोबर 5, 5 अधिक 5 बरोबर 10, 10 शी 0 हातचा आला 1, 4 अधिक 4 8 हातचा 1 9. त्यानंतर 2 अधिक 2 4, 1 अधिक 1 2 आणि उजवीकडे 3 अंक सोडून कॉमा, नंतर 2 2. जर असेल तर 2 2 किंवा 1 असेल तर 1. म्हणजे एकूण उत्तर सांगता येते बघा 2,49,059 किंमत आपल्याला या ठिकाणी सांगता येते. जर हेच आडव्या मांडणी पद्धतीने करावयाचं असेल तर फक्त उजवीकडून डावीकडे सुरुवात येऊया. फक्त अंकांखाली अंडरलाईन करावयाच्या आपण ज्यांची क्रिया करतोय. म्हणजे या ठिकाणी 6 अधिक 3 बरोबर सांगता येतात बघा 9, 3 अधिक 2 बरोबर सांगता येतात बघा 5, 5 अधिक 5 बरोबर 10, 10 शी 0 आणि हातचा आला बघा 1. मग 4 अधिक 4 8 हातचा 1 9. त्यानंतर 2 अधिक 2 बरोबर सांगता येतात 5, 1 अधिक 1 बरोबर सांगता येतात 2. मग उजवीकडे 3 अंक सोडून कॉमा, नंतर 2 2 अंक सोडून कॉमा म्हणजे 2,59,000 काय
काय चुकलं बघा या ठिकाणी, 1 मिनिट. सॉरी मित्रांनो, हा जो हातचा 1 होता 4 वर आहे, इथं हातचा घ्यायचा नाही. बघा 2 अधिक 2 बरोबर इथे येतात 4 आणि 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणजे 2,49,059 आपल्याला सांगता येतं. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा तर या ठिकाणी 6,58,956 5,46,282 म्हणजे 6,58,956 अधिक 5,46,282. मग उजवीकडून डावीकडे क्रिया करत येऊया. मग सुरुवातीला 6 अधिक 2 बरोबर उत्तरात सांगता येतात बघा 8. नेक्स्ट मध्ये 5 अधिक 8, 5 अधिक 8 बरोबर 13. ह्या 13शी मात्र 3 आणि हातचा आला 1 तो तिसऱ्या अंकावर ठेवूया. मग 9 अधिक 2 11, हातचा 1 12, या 12शी 2 आणि हातचा परत आला बघा 1. आता 8 अधिक 6 14, 8 अधिक 6 14, हातचा 1 15, 15शी 5 परत हातचा आला 1. आता 5 अधिक 4 9, हातचा 1 10, 10शी 0 परत हातचा आला 1. आता 6 अधिक 5 11 अधिक 1 12. आता संख्येचं वाचन उजवीकडे 3 नंतर 2 2. मग काय सांगता येते बघा 12,05,238 या ठिकाणी उत्तर सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा थोडंसं मोकळं लिहूयात आपण. इथं अंडरलाईन करताना आपल्या लक्षात येत नाही. काय सांगता येते 84 56 25, 84 56 25. थोडंसं अलीकडे लिहूयात म्हणजे लिहायला मोकळी जागा राहते. 84 56 25 अधिक 84 56 28. बघा म्हणजेच वाचन कसं 8,45,625 अधिक 8,45,628. आता बेरीज करताना पहिले एकक स्थान 5 अधिक 8 आणि याच्या खाली अंडरलाईन का करतोय तर आपल्या लक्षात राहण्यासाठी. बघा 5 अधिक 8 बरोबर 13 आणि या 13शी 3 हातचा आला 1. आता 2 अधिक 2 4, हातचा 1 सांगता येते 5. आता 6 अधिक 6 12 आणि या 12शी 2 हातचा आला 1 तो इथे घेऊया. मग बघा 5 अधिक 5 10, हातचा 1 12, या 12शी 2 हातचा आला 1. आता 4 अधिक 4 8, हातचा 1 9 आणि 8 अधिक 8 16. मग उजवीकडे 3 अंक सोडून इकडं कॉमा देऊया. मग 16ला 92,253 या ठिकाणी उत्तर सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो राहिलेला भाग आपण या ठिकाणी उद्या घेऊया.